इकडे रत्नागिरी जिल्ह्यामधील 5ही विधानसभेच्या जागा मनसे लढवणार आहे अशी माहिती मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी दिलेली आहे। दरम्यान कोकणातल्या रस्त्यांच्या दुरावस्थेला मनसे स्टाईलने उत्तर दिलं जाईल अशी तीव्र प्रतिक्रिया देखील अविनाश अभ्यंकर यांनी दिलेली आहे। तर लाडकी बहिणीसारख्या योजना विधानसभेच्या पूर्वी यशस्वी होणार आहेत का असा सवालही त्यांनी केलाय। रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी आमच्याकडे दिलेली आहे। इथे 5 जागा आहेत आणि 9 तालुके आहेत। या तालुक्यामध्ये गट आणि गणापर्यंत जाऊन पक्षाचा प्रचार प्रसार राजसाहेबांचे विचार हे पोचवायचे आणि आमची इथे जी राजशक्ती आहे पूर्ण ताकदीने हे इलेक्शन लढायचं आहे आणि जास्तीत जास्त ठिकाणी आमच्या दृष्टीने 5 ठिकाणी इकडे विजय मिळवायचा। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विधानसभा मतदारसंघ दोन्ही जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघावरती कॉन्सन्ट्रेशन करणार का? हो, सगळीकडे करणार, फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग नाही, महाराष्ट्रातील जे 36 जिल्हे आहेत त्या सगळ्या ठिकाणी आम्ही कॉन्सन्ट्रेशन करू आणि प्रत्येक जिल्ह्यातनं तुम्हाला उत्तम असं यश मिळालेलं दिसेल की रस्ता कशा प्रकारे पूर्ण केला जातो, कॉन्ट्रॅक्टर कशा प्रकारे काम करतो। आता मी आलो तेव्हा सिमेंटच्या खड्ड्याला सिमेंटच्या रस्त्याला खड्डे पडले, सिमेंटच्या रस्त्याला कसे पडू शकतात, काम बोगस आहे, कुठल्या प्रकारचे ॲडजस्टमेंट आहे याची उत्तर आम्ही घेणार ना। आणि तुम्हाला दिसेल आम्ही जेव्हा उतरू तेव्हा कॉन्ट्रॅक्टरला जी भाषा कळेल त्या भाषेत आम्ही त्याला समजू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।